कुर्ल्यातल्या क्रांतीनगर भागात मुसळधार पावसामुळे आता पाणी शिरलेलं आहे। क्रांतीनगर भागामध्ये अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। त्याचबरोबर काही गाड्या रस्त्यावरच बंद पडलेल्या अवस्थेत आहेत। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, क्रांतीनगरमध्ये काय स्थिती आहे? कमरे इतकं पाणी या परिसरामध्ये पाहायला मिळत होतं। नक्कीच सकाळी 8 वाजल्यापासून कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। त्यामुळे क्रांतीनगर परिसरातील सर्व घरं जी आहेत ती घरं पाण्यामध्ये बुडलेली आपल्याला पाहायला मिळतात। समोर घरांचे मीटर बॉक्स आपण पाहू शकतो की कसे संपूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेले आपल्याला पाहायला मिळतात। सकाळी 9:30 वाजल्यापासून क्रांतीनगर परिसरामध्ये एनडीआरएफच्या जवानांकडून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं स्वतः एनडीआरएफच्या जवानांनी सांगितलं। त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। ज्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात येतंय त्या नागरिकांना जवळच्याच मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ठेवण्यात येते। त्यांची संपूर्णपणे व्यवस्था करण्यात येते। मिठी नदीच्या अगदी बाजूला हे संपूर्ण क्रांतीनगर परिसर आहे आणि याच क्रांतीनगर परिसरामध्ये संपूर्ण घराघरांमध्ये पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की ज्या पद्धतीने काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे संपूर्ण मिठी नदी जी आहे ती मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण क्रांतीनगर परिसराला जो आहे तो पुराचा वेढा दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। रेस्क्यू ऑपरेशन देखील एनडीआरएफच्या वतीने करण्यात येत आहे। जवळपास 450हून अधिक नागरिकांना जे आहे ते या संपूर्ण परिसरातील नागरिकांना जवळच्या शाळेमध्ये हलवण्यात आलेला आहे। संपूर्ण हा एरिया जर पाहिला तर संपूर्ण हा झोपडपट्टीचा भाग आहे आणि या झोपडपट्टीमध्ये बैठी झोपडपट्टी असल्यामुळे बाजूलाच मिठी नदी आहे। मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। त्या ठिकाणचं पाणी जे आहे ते पाणी संपूर्ण या झोपडपट्टीमध्ये शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे संपूर्ण घरांचं नुकसान जे आहे ते नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे घरांचे मीटर बॉक्स आपल्याला जे समोर पाहतोय की मीटर बॉक्स देखील संपूर्ण पाण्यामध्ये बुडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी एनडीआरएफचे जवान जे आहेत ते एनडीआरएफ नक्कीच निवृत्तीमध्ये क्रांतीनगर भागामधील हे दृश्य आपण पाहतोय। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, मोठं नुकसान झालंय। धन्यवाद या माहितीसाठी। तर हे दृश्य आपण घोडबंदर रोड परिसरातील पाहतो आहोत। एका बसमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। घोडबंदर रोडवर अनेक गाड्या अडकून पडलेल्या आहेत, अनेक गाड्या बंद पडलेल्या असून या बसमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे रोडवर किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं हे या गाडी यार उगाच टाकली बस। हा बघ गाडी जा रहा ये तो अरे यार उगाच टाकली गाडी। अरे यार पूर्ण पाणी वर आलं। चल 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 तिकडं मागे चल, उभं राहून काय ना। तर घोडबंदर रोड परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। ठाणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। याच रस्त्यावरून जात असताना एका बेस्ट बसमध्ये अशा प्रकारे पाणी शिरलेलं आहे। बेस्ट मधील प्रवाशानेच हा व्हिडिओ शूट केला।